स्वागतम. किशोर गणेश मंडळ आदर्श चौक शिरवळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. यंदा आमच्या मंडळाचा 35व्या वर्षात यशस्वी प्रवास सुरू होत आहे. या प्रदीर्घ प्रवासात आमच्या मंडळाने विविध विषयांवर आधारित जिवंत देखावे सादर केले आहेत. यंदा आम्ही सादर करत आहोत सत्य घटनेवर आधारित मोबाईल नाही वेळ द्या, मोबाईल नाही वेळ द्या. आजचं जग बदलतंय आणि बदलणं गरजेचं आहे. पण हा बदल नेहमी चांगल्यासाठीच असतो असं नाही. लहान मुलं ज्याच्या डोळ्यात एकेकाळी चेंडू पकडायची धमक असायची, आज ती धमक मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशात हरवत आहे. कारण त्यांना जे दिसतं तेच ते शिकतात. गेम मध्ये गोळ्या, रेस आणि आभासी जग. पण त्या सगळ्यातून हरवतंय त्यांचं बालपण, त्यांची ऊर्जा, त्यांची निरागसता. आणि फक्त मुलंच नाही, मोठेही खचून जातात. कारण नियंत्रण त्यांच्या हातातून निसटतं. एकेकाळी जे आई बाबा मुलांना मैदानावर खेळायला सोडायचे, तेच आज त्यांना टॅबवर गेम लावून देतात. का? कारण वेळ नाही, कारण आपल्यालाही स्क्रीनची सवय लागली आहे. आता हेच पहा ना. हो येतोयस का रे? थांब जरा. अरे नाही, माझी गन कुठे गेली? अरे वाईट झालं बघ, मी मेलो. पण थांब आता, मी तुझा बाप आहे गेम मध्ये. येतोय मी, हे घे. हा मारलं मी. थांब, मला हे स्किन घ्यायचे. अरे पण डायमंडच नाही. ए राजा, आण मोबाईल इकडे. आई मला हे डायमंड घेऊ दे ना. अरे ही आई पण पळाली स्वयंपाकघरात. कोणी समजतच नाही गेमचं महत्व. काय फालतू नेटवर्क आहे, सगळे माझ्यामुळे हारले. थांब रे, आता मी असा प्लॅन करतो की कोणी मला हरवूच शकणार नाही. अरे राजा, बघ कोण आले. काय रे, शाळेत काय झालं आज? अरे ऐकतोयस का? संपूर्ण दिवस मी त्याच्यासाठी धडपडतो, पण त्याला माझ्याकडे पाहायला वेळ सुद्धा नाही. मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. हो बोला ना बाबा. हे बघा, आपण सर्वजण एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आलो आहोत. आणि तो उद्देश असा आहे की आपली मुले जे आजकाल पूर्णपणे मोबाईलच्या मागे वेडी आहेत, त्यांना बाहेर जायला आवडत नाही. हो आता मला पण समजत नाहीये की यात काय करावं. मी अमेरिकन सर्वे मध्ये वाचले आहे की ही एक गंभीर बाब आहे. मी सर्वे वाचले की हिंसक व्हिडिओ गेम खेळल्याने मुलांचे मन चिडचिडे होते. बरोबर. आणि पुन्हा ते छोट्या गोष्टींवरून रागवू लागतात. अगदी बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे, मुलं खूप चिडचिडी होतात आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष सुद्धा देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचे मानसिक वाढ होते, पण शारीरिक विकास थांबतो. अगदी बरोबर रवी. केलेल्या कंटेंटचा विकास उत्तम, पण या सोशल नेटवर्किंग साइट्सना तिथे काय आहे आणि काय नाही याची कल्पना नाही बघ. या वयात मुलांनी काय पाहावं आणि काय पाहू नये, त्यामुळे त्यांना अशा सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो ज्या त्यांच्या वयासाठी योग्य नाहीत बघ. अरे देवा, मग आपण आपल्या मुलांना या सर्व गोष्टींपासून कसे दूर ठेवावे?
होय. रवी, आपण ते का करू नये? आपण काउन्सलरला बोलू. मुलांचे योग्य काउन्सिलिंग केले तर त्यांच्या तंत्रज्ञानाचे फायदे तोटे योग्यरित्या समजतील. मला खात्री आहे की मुलं ते समजून घेतील. तुझं अगदी बरोबर आहे संतोष. मला वाटतं ही खूप चांगली कल्पना आहे. बरोबर आहे. हो, ही चांगली कल्पना आहे. हे असेच करायला हवे संतोष. हो हो, नक्कीच. माझा एक मित्र आहे जो काउन्सलर आहे. मी त्याला फोन करेन आणि आपली समस्या तो नक्कीच सोडवेल. हो हो हो. नमस्ते काका, या या. या या. अरे, अशी कुठली महत्वाची चर्चा चालू आहे की आतपर्यंत आवाज येत आहे? तुमचे चेहरे एवढे गंभीर का झालेत? काका, खर तर हीच गोष्ट आहे. आता तुम्ही तक्रार करत आहात की मुले संपूर्ण दिवस घरी व्हिडिओ गेम खेळतात, कम्प्युटरवर खेळण्यात आणि टीव्ही पाहण्यात घालवतात. बरोबर आहे. घराबाहेर पडल्यानंतरही ते कोणतीही गेम खेळत नाहीत. हो हो, नाही खेळत, नाही खेळत. हो, नाही 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 नाही. हो, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या मुलांसोबत मागच्या वेळी कोणता खेळ खेळला होता? तुम्हाला आठवत नाही ना? तुम्हाला कसं आठवणार? तुम्ही कधी मुलांबरोबर विट्टी दांडू खेळलात, डब्बा एक्सप्रेस खेळलात, कधी गोट्या खेळलात? अरे, आपण जे खेळ मोकळ्या मैदानात खेळायचो, जे आपण सर्वांसोबत खेळलो, तेच आता मुलं घरी एकटे बसून मोबाईलवर आणि कम्प्युटरवर खेळतात. इथे दोष मुलांचा नाही तर पालकांचा सुद्धा आहे. जर मूल रडू लागलं तर त्यांना टीव्ही समोर बसवलं जातं. जर तो हट्ट करू लागला तर त्याला मोबाईलवर व्हिडिओ गेम लावून दिला जातो, जेणेकरून मुलं आपल्या पालकाला त्रास देणार नाही. आजकाल पालकांकडे मुलांसाठी वेळच नाही रे. प्रत्येक घरात असंच घडतंय. म्हणूनच आजकाल मुले घरी एकटेच मोबाईलवर खेळत राहतात. त्यांना बाहेर जाऊन खेळायला आवडतच नाही. जसे तुम्ही त्यांना नवीन खेळाची ओळख करून देता, तसेच तुमच्या जुन्या खेळांचीही ओळख करून द्या. मग बघा मुले कशी बाहेर पडतात. मित्रांनो, मला वाटतं काकांनी बरोबर सांगितलं. आपल्याला योग्य दिशा दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आपण काकांनी जे सांगत आहेत तेच केलं पाहिजे. हो 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 हो. बरोबर आहे, अगदी खरंय. अर्थात मुलांना समजून सांगण्यासाठी आपल्याला मुलं व्हावं लागेल. हो, मला नक्कीच माहिती आहे. मी लहानपणी खूप खेळायचो. मी पण खेळायचो आणि दादांनी मला भवरा कसा खेळायचा हे शिकवले होते, म्हणून मी त्यात चॅम्पियन सारखे खेळलो. अशा प्रकारे दोरी बांधायचो की किमान 4-5 मिनिटे भवरा माझ्या हातात फिरत राहायचा. अरे, आमच्या काळातील खेळ वेगळाच होता. लहानपणी हडक्या गोट्या होत्या, त्यात मी मास्टर होतो, मास्टर. हडक्या गोट्या म्हणजे? हडक्या गोट्या म्हणजे त्या मोठ्या मोठ्या गोट्या. त्या 2 गोट्या पुढे करायच्या आणि तिसऱ्या गोटीनी एका गोटीला मारायचे, पण निशाणा पाहिजे हा. हो, ते चांगलं समजवले. अरे, मी माझे निशाणा कधीच चुकवले नाहीत. मी ते नियम लावून मारायचो आणि उडवून टाकायचो बघा. मी ते माझ्या गल्लीत खूप खेळलो आहे, पण माझी एक वेगळी स्टाईल होती. काय गंमत आहे. खेळ कुठे आहेत? विट्टी दांडू इतका दूर जायचा की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, पूर्वीचे खेळ फक्त खेळ नव्हते, ते शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक संपूर्ण प्रक्रिया होती. आपण एक काम करूया, आपल्या गल्लीतल्या सगळ्या मुलांना जमवू. नक्कीच, मला ते आवडेल.
तर ठीक आहे, आज सर्व मुलांसोबत गल्लीत या. आपण खेळ खेळू आणि मुलांसाठी आईस्क्रीमची व्यवस्था करू. ही एक चांगली कल्पना आहे. रवी, आपणही मुले होणार आहोत, म्हणूनच आपण नक्कीच आईस्क्रीम खाऊ. हो हो हो. ठीक आहे रवी, आज लहान मुलांसोबत मोठ्या मुलांनाही आईस्क्रीम खायला मिळेल. और आपण सगळे आलो, पण पोरच दिसत नाहीत. अरे पप्पू तर गेम खेळत बसलाय घरी. खुशी पण कम्प्युटर समोर बसली आहे, ती पण येत नाही आहे. हे सगळं आपण पोरांसाठी आयोजित केलं होतं, पण आता तेच नाही तर काही झालं तरी आपल्या पोरांना बाहेर खेळायला काढलंच पाहिजे. तुम्ही पोरांची चिंता करू नका, तुम्ही खेळायला चालू करा, पोरं आपोआप खेळायला येतील. हो 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 हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण सर्वजण मिळून डब्बा एक्सप्रेस खेळूया. मी डब्बा घेऊन येतो. अरे पण राज्य कोण घेणार? मी राज्य घेतो. मी सगळ्यांना आउट करून टाकतो एका झटक्यात. रवी डबा एक्सप्रेस. पप्पा, 1 मिनिट. संतोष काकांनी चिटिंग केली आहे. काय संतोष, लहान मुलांसारखा चिडतोयस? आम्ही पण खेळणार डबा एक्सप्रेस. पण हे चित्र बदलू शकतं. मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर वर करा, मैदानात पाऊल टाका, गवताचा वास घ्या, उन्हाची ऊब घ्या, पायात माती लागू द्या. कारण मैदानातल्या प्रत्येक खेळात एक शिकवण असते, जिथे जिंकणंही आहे, हरणंही आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे खरं जग आहे. गेमिंग मध्ये तुम्ही लेवल वाढवता, पण मैदानात तुम्ही जीवनाचं लेवल वाढवता. तिथे खरे मित्र मिळतात, खरं हसणं मिळतं, खरं धावणं मिळतं. म्हणूनच चला आज एक बदल करूया. आलेल्या सर्व गणेश भक्तांना धन्यवाद. आपण केलेल्या सहकार्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.